असली पाहिजे. काय असली पाहिजे? छत्रपती शिवाजी महाराजांकडे दिव्य दृष्टी तर होतीच, पण दूरदृष्टी पण होती. या आपल्या देशामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांकडे दूरदृष्टी होती, म्हणून जगात आत्ता आज जगात 3 दल आहेत. आपली 3 दल, आपली सैन्याची किती दल आहेत? एक दल कुठलं? भूदल, दुसरं वायुदल, तिसरं नौदल. तिसरं नौदल आहे जगातलं, आपल्या भारतातलं श्रेष्ठ दल आहे नौदल आपल्या भारतामध्ये. आणि या नौदलाची स्थापना या देशामध्ये पहिली कुणी केली असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांनी. आज आमच्या या भांडूप शाखेतला एक नामधारक माझ्या शेजारी तिथं बसला होता, कुमार ओमकार संतोष चोरट, हा नौदलामध्ये भरती झालेला आहे. त्याने आता मला सांगितलं. बघा, आपल्या जीवनविद्येतला हा नामधारक. आणि मला अभिमानाने सांगतो की गुरुजी, मी आता या 1-2 महिन्यामध्ये मी तिकडे जाणार, भुवनेश्वरच्या त्या जगन्नाथपूर म्हणजे तिकडं ते कुठलं हे आलं राज्य आलं, ओडिशा राज्यात गेल्या महिन्यात गेलो होतो. त्या ओरिसामध्ये मी जाणार आणि नौदलात मी सहभागी प्रवेश घेतलेला आहे. तिकडं माझी काय असणार, तिकडं माझी ट्रेनिंग असणार. या नौदलाची स्थापना जर छत्रपती शिवाजी महाराजांनी जेव्हा केली नसती तर आजचं नौदल आपल्याला तेवढं सक्षम असतं असं दिसलं नसतं. 350 वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांनी नौदलाची स्थापना केली. त्या काळात आपल्याकडे 300 बोटी होत्या. 300 बोटी त्या काळात छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधल्या होत्या. भिवंडी आणि आपल्या या कोकण पट्ट्यामध्ये त्या बोटी बांधायचं काम होतं. दूरदृष्टी, जशी माणसाकडे आपल्याकडे काय पाहिजे? दूरदृष्टी पाहिजे. ती दूरदृष्टी जर आपल्याकडे असेल तर आपण आपल्या जीवन युद्धात नक्की यशस्वी होणार. आणि जर दूरदृष्टी नसेल तर विजय आपल्या हाताला लागेल याची शंका आहे, लक्षात ठेवा. म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांच्या संबंधी मी तुम्हाला अनेक गोष्टी सांगितल्या की ते दूरदृष्टीचे होते, स्वाभिमानी होते, ते दैववादी देवभोळे नव्हते, ते कर्तव्य धर्माचं पालन करणारे होते, ते मातृभक्त पितृभक्त गुरुभक्त होते, ते अभ्यासू होते, उत्तम संघटक होते, उत्तम प्रशासक होते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या या हिंदवी स्वराज्याचे संस्थापक होते. माय बाप, 19 फेब्रुवारीला त्यांची आपण जयंती साजरी करतो, जन्मोत्सव साजरा